त्याच्यानंतर सर्वात मोठी जी असली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार महोदयांना 2011च्या एमपी लॅड्समध्ये सुरुवातीला 10 लाख रुपयाची तरतूद आहे आपल्या आपल्या मतदारसंघातल्या दिव्यांगावर खर्च करणं बंधनकारक होतं। एमपी लॅड्स भारत सरकार सामाजिक न्याय विभागाचं ते पत्रक आहे, परंतु 2011 पासून झालेल्या याच्यामध्ये 30 लाख रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपये ते प्रस्तावित करू शकते, दिव्यांगांना निधी ते खर्च करू शकते। परंतु कुठल्या खासदाराने आपला निधी खर्च नाही केला, कुठला खासदार आपल्यासाठी संसदेमध्ये कुठला प्रश्न उपस्थित करत नाही। आज गेले आपण पाहतो 4 महिन्यापासून आज संजय गांधी निराधाराचं मानधन भेट आणि धिक्कार असा सर्व काही याच्या बाबतीत आहे। परंतु या संसदेमध्ये आपण निवडून दिलेला खासदार हा संसदेमध्ये आपल्या दिव्यांगांचे प्रश्न मांडायला हवा होता। दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्यासाठी ज्या ज्या काही आहे, दिव्यांगांचा अनुशेष असेल, दिव्यांगांना घरकुल असेल, दिव्यांगासाठी करून जर आपल्याला लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरावं लागत असेल तर काय कामाचं हे मतदान कार्ड, आपण काय कामाचं मतदान केलेलं आहे, काय म्हणून आम्ही मतदान करावं, हा माझा जाब आहे, प्रशासनाला सवाल आहे। आणि त्यानंतर जर आपण बघतो विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, आताच काल परवा मोठी सार्वत्रिक निवडणूक विधानसभा मिळत नसेल तर मतदानावर आम्हाला हक्क मिळत नसेल तर बहिष्कार। यासाठी मी शेषराव संभाजी वाघमारे, बिलोली तालुका सचिव, बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती बिलोली येथील सचिव आहे। आणि मी आज जे आहे मतदान दिवस आहे, मतदान दिवस अशासाठी आहे की मतदान करून मतदानाला दिव्यांगांना हक्क देण्यासाठी मतदानाचे यासाठी असतो। पण आमच्यावर स्वराज्य संस्थेने किंवा आमदार खासदार कोणी बी आमच्याकडे निधी देण्यास कोणी तयार नाही आतापर्यंत। 2016चा कायदा तर कुठं आहे की काय नाही, आम्हाला काही माहित नाही। मग आम्हाला आम्ही जगावे कसे आणि आमचे संसार करावे कसे, त्यासाठी आम्हाला आज जे मतदान कार्ड दिलेले आहेत आम्हाला, आम्ही हे मतदान कार्ड आम्ही निवडणूक अधिकारी राऊत साहेब, जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही सुपूर्त स्वाधीन करत आहेत। का म्हणजे आम्ही मतदान नागरिक तत्व कशाला आम्ही ठेवायचं, नागरिक तत्वच रद्द करणार आम्ही, यासाठी आम्ही मतदान कार्ड देऊन त्यांना देऊन टाकणार आहेत आणि आम्ही जगणार आहे। मतदान कार्ड तुम्ही परत घ्या, मतदान कार्ड देऊन आम्हाला लाजीरवाणी करू नका, आम्हाला जगण्याचा अधिकार देऊ नका, आम्ही जगणार नाही, आम्ही स्वतः आम्हाला मरण्याचा अधिकार द्या, मतदान कार्ड देऊन जगण्याचा अधिकार देऊ नका, एवढे मी माझी भाषण करतो। 25 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस आहे। आज नांदेड जिल्ह्यात तथा नांदेड शहरातल्या सर्व दिव्यांग बांधवांनी आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांना आपलं मतदान कार्ड परत करण्यासाठी आज शेकडो दिव्यांग इथे जमलेले आहेत। खरं पाहता देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून ते आतापर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधीने, ते स्थानिक स्वराज्य संस्था असो, नागरी स्वराज्य संस्था असो, लोकसभा असो, विधानसभा असो, यामध्ये दिव्यांगांचं भरभरून मतदान करून घेतलं, परंतु कुठल्याच लोकप्रतिनिधीने दिव्यांगांचे प्रश्न हे सभागृहात मांडले नाही। आज परिणामी दिव्यांगावर उपासमारीची वेळ आलेली आहे। दिव्यांगांचा राखीव निधी स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नागरी स्वराज्य संस्था असेल, खासदार असेल, आमदार असेल, यांच्याकडला निधी खर्च केला जात नाही। संजय गांधी निराधार मानधन वेळेवर भेटत नाही, म्हणून आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आज आमचं मतदार कार्डच आम्ही सुपूर्द करण्यासाठी आज आम्ही शेकडो दिव्यांग इथं आलेलो आहोत। कारण आम्हाला हे मतदान कार्ड देऊन जर आम्ही मतदान करून जर आम्हाला कुठला जर लोकप्रतिनिधी आमचे जर प्रश्न मांडत नसेल तर आम्ही मतदान तरी का करावं, असा आम्ही सर्व दिव्यांगांनी एक पवित्रा घेतला आहे। आता आपण पाहतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या या कार्यकाळामध्ये केवळ 6 महिन्याच्या कालावधीत एकूण 76 लाख नवीन मतदार हे वाढले म्हणून असे दाखवले जाते। हे एक कुठेतरी संशयास्पद आहे। आम्हाला यावर आता विश्वासच राहिलेला नाही, कारण एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाणारे हे माकडाची मंडळी जे लोकप्रतिनिधी जे आहेत, या विविध पक्षामध्ये जाऊन एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आणि एकत्र सत्तेसाठी आले आणि आमच्या दिव्यांगांचा जो मतदानाचा जो वापर केला, आमचं मतदान वाया गेलं। कारण यांनी एकमेक जेव्हा सत्तेत आणि आम्हाला आज ही वेळ आणणारे हे सर्व राष्ट्रीयकृत पक्ष आहेत।
आम्ही माननीय जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे आमचे हे मतदान कार्ड आज सुपूर्द करत आहोत आणि आम्ही अशी मागणी करत आहोत की जेवढ्या काही राष्ट्रीयकृत या पक्ष आहेत या सर्व राष्ट्रीयकृत पक्षांची मान्यता रद्द करावी. त्यांनी आमच्या दिव्यांगासह समस्त जनतेचे यांनी फसवणूक केलेली आहे. एकमेकावर प्रत्यारोप आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, विविध आरोप केले आणि सत्यासाठी यांनी एकमेकाच्या पक्षामध्ये पक्षांतर केले आणि आज सत्तेमध्ये आले. तर मी आपल्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाकडे अशी मागणी करतो की सर्व राष्ट्रीयकृत जे पक्ष आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत यांना कायमचं बंदी आणावं यांना, कारण यांनी सर्व देशातल्या जनतेची फसवणूक केली आहे. त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून दाखवले आणि त्याच पक्षासोबत गेले. आमच्या दिव्यांगाचा प्रश्न कोणीच आज 1995 पुनर्वसन कायदा कागदावरचा आहे. हा त्यावेळेस आजचे विरोधी जे बाहेर येत आहेत हे विरोधी पक्षातले लोक त्यावेळेस सत्तेमध्ये होत्या. 1995 पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी नाही. 2016 सुधारित कायदा आज जे सत्तेमध्ये आहे त्यांनी 2016 सुधारित कायदा पारित केला, त्याही कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. यासाठी आज आम्ही सर्व दिव्यांग मतदारांनी आमचे मतदान कार्ड हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा या सार्वत्रिक निवडणुकामधील लोकप्रतिनिधींना दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करणं बंधनकारक आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून आज एवढे वर्ष पार पडलेत तरी अजून कुठलाच लोकप्रतिनिधी दिव्यांगाचा राखीव निधी खर्च करत नाही. किंबहुना एवढंच नाही तर सभागृहामध्ये कुठलाच प्रश्न दिव्यांगाचा उचलत नाही. आज तमाम नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातले दिव्यांगांनी लोकप्रतिनिधींना ते नगर स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नागरी स्वराज्य संस्था असेल, किंबहुना लोकसभा आहे आणि विधानसभा आहे यामध्ये भरभरून मतदान केलं. शासनाने सुद्धा तसं आवाहन केलं, त्या आव्हानाला प्रतिसाद दिले. लोकशाही बळकट करण्यासाठी जर दिव्यांगांनी भरभरून मतदान केलं तर लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून जर न्याय हक्क मिळवायचे असतील तर आम्हाला हे असं लोकशाही नको, आम्हाला मतदान करून आम्हाला फायदा नाही. कारण कुठलाच नगरसेवक असेल किंवा सदस्य कुठला बी असो, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नागरी स्वराज्य संस्था असेल किंवा लोकसभेमधला खासदार असेल किंवा विधानसभेचा आमदार असेल, आम्ही आमचे प्रश्न हे यांनी सोडवावं, यांनी आमचे प्रश्न विधानसभेत मांडावं, सभागृहात मांडावं, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, आमचं पुनर्वसन करावं, हा आमचा मुख्य उद्देश होता. परंतु कुठल्याच लोकप्रतिनिधीने दिव्यांगाचा प्रश्न सभागृहात मांडला नाही. त्यामुळे आज दिव्यांगांना रस्त्यावर उतरून न्याय हक्क मागावा लागतो. ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही समस्त नांदेड जिल्ह्यातल्या शेकडो दिव्यांगांनी आपले मतदान कार्ड हे माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यासाठी इथं आलो. परंतु संबंधित जो जिल्हाधिकारी कार्यालयातले जो अधिकारी आले त्यांनी आमचं निवेदन घेतलं, परंतु मी मतदान कार्ड तुमचे घेऊ शकत नाही, माझ्या अधिकारात नाही असं त्यांनी सांगितले. आम्ही जोपर्यंत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जोपर्यंत इथे येणार नाहीत आणि आमचे मतदान कार्ड त्यांनी जोपर्यंत घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन इथं कायमच ठेवणार आहोत. तसेच सध्याला आपण जर पाहता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 76 लाख नवीन मतदार हे वाढले असं दावा केला जात आहे, असा आरोप केला जात आहे. म्हणून आम्हालाही संशय येत आहे की खरंच काहीतरी ह्या लोकशाहीच्या मध्ये जे मतदान प्रक्रियेमध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणून आम्हाला हे मतदानही नको आणि आम्हाला मतदान कार्डही नको. आम्ही नागरिकच आहोत. जर आम्ही मतदान करून जर आम्हाला कुठले न्याय मिळत नसेल तर आम्ही मतदान तरी का करावं, असा माझा सवाल हा जिल्हा प्रशासन आणि शासनाला तसेच भारत निवडणूक आयोगाला सुद्धा आहे. आपण झाडावरून त्या झाडावर जाण्याची यांची जी वृत्ती आहे, ज्यावेळेस यांनी निवडणुकीमध्ये एकमेकावर प्रत्यारोप एवढ्या खालच्या पातळीचे केले होते, भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, विविध आरोप केले आणि सत्तांतर झाल्याच्या नंतर जेव्हा पडले तेव्हा पक्षांतर केले आणि त्याच्यामध्ये जाऊन निर्मळ झाले. ह्यासाठी एक तर त्यांनी आमच्या दिव्यांगाची बी फसवणूक केली, दिशाभूल केली, एकमेकावर आरोप केले आणि आज ते सत्तेमध्ये जाऊन बसले. यामुळे आम्ही एक मागणी आम्ही लावून धरणार आहोत. आमचे मतदान कार्ड तर आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे देतच आहोत आणि भारत निवडणूक आयोगाला जेवढ्या काही राष्ट्रीयकृत पक्ष आहेत या राष्ट्रीयकृत पक्षांनी दिव्यांगांसह सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली म्हणून त्यांची मान्यता कायमची रद्द करून त्या लोकप्रतिनिधीला येत्या आजन्म त्यांना कधीच उमेदवारी मिळू नये अशी आम्ही मागणी करत आहोत.